तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे उमंग न्यूजमध्ये। तर आता आपण उपस्थित आहोत ठाण्याच्या महानगर गॅस खोपट एरियाच्या इथं, जिथे सीएनजी पंपचं आपल्या ठाण्यामध्ये हा एकच जो सीएनजी पंप आहे जो चालू आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात की इथे सकाळपासून सीएनजी भरण्यासाठी रिक्षा चालकांची आणि कॅब फोर व्हीलरांची खूप सकाळपासून इथं प्रचंड गर्दी झालेली आहे। आजचा हा तिसरा दिवस आहे जो हा गॅसचा प्रॉब्लेम झालेला आहे। आपल्या जो जेल कंपनीच्या गॅस जो लिकेज झालेला आहे तो अजून कामही पूर्ण झालेला नाही आहे। आणि इथं सीएनजी भरण्यासाठी लोक 3-3, 4-4 तासापासून आपले रिक्षा घेऊन तर काही जण तर पहाटेपासून ते लाईनीत थांबलेले आहेत, तरी त्यांना अजूनपर्यंत गॅस भरून मिळालेली नाही, कारण की इथं खूप प्रचंड गर्दी झालेली आहे रिक्षा चालकांची। तुम्ही हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहतच आहेत आणि आता आपण त्यांच्याशी जरा संवाद साधूया। ते किती वेळापासून रिक्षाच्या गॅस भरण्यासाठी थांबलेले आहेत आणि त्यांना किती प्रचंड त्रास होत आहे त्यांच्याशी संवाद साधू। पण नाहीये, लाईन 2-2 किलोमीटर पासून लाईन लावून येतोय। पंपवाल्यांची पण व्यवस्था बरोबर नाहीये। आता हे लोक पण आता इथं गाड्या मध्ये घुसून देत आहेत, त्याच्यामुळं एवढा त्रास होतोय की आता 12 वाजता लाईन लावली, आत्ता नंबर आलेला आहे। रविवारपासून हा फॉल्ट चालू आहे। रात्री पण आम्ही पहाटे 4 वाजता गॅस भरून गेलेलो, ते पण पेशंट नाही 200चाच गॅस बसलाय। लय मोठा प्रॉब्लेम व्हायला लागलाय आम्हाला पण। ते काहीतरी सरकारने याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे। जेवढ्यातला 24 तास सांगितलेले त्यांनी पाईपलाईन रिपेअरिंग करतो म्हणून, त्यांनी काही 24 तासामध्ये केली पण नाही। ती अजून काल पण बोलले 24 तास लागतील, अजूनपर्यंत काहीच हे नाहीये। त्यावर आपलं काय म्हणणं आहे? अजूनपर्यंत जो ती पाईपलाईन आहे ती त्याच्यावर सुधार पण झालेला नाही, त्यावर काय सांगा? त्याच्यावरती म्हणजे जेवढं सरकारने ना जेवढा हा जो त्रास जो होतो पब्लिकला, या जायला रिक्षा नाही आहेत, पण रिक्षावाल्याला पण गॅस भरायला प्रॉब्लेम। रात्र काय जण तर काल तर आम्ही रात्रभर पहाटे 5 वाजता आम्ही घरी गेलोय, तरी सुद्धा गॅस नाही भेटला। परत आत्ता आलोय आम्ही लाईन लावून, आणि तरी सुद्धा मध्ये माणसं पण गाड्या पण टाकतायत। त्याच्यावरती ना जेवढ्या लवकर होईल तेवढं हे पाईपलाईनचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे, जेणेकरून पब्लिकलाही जायला शेवायला गाड्या भेटतील आणि रिक्षावाल्यांना पण थोडा आराम भेटेल। धन्यवाद। हाँ सर, 3-4 घंटे हम लोग लाइन में लगे रहते हैं। बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो रहा है। पूरा सारा पंप महाराष्ट्र में बंद है। बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो रहा है, बहुत दिक्कत हो रही है। तो सुबह से लगाए हुए अभी पहुंच रहा हूँ यहाँ पे। कम से कम 4 घंटे 5 घंटे हम लोगों को लगता है। बहुत दिक्कत है, और एक पंप कभी चालू हो जाता है, कभी बंद हो जाता है। अरे ही रिक्षाची लाईन ही परवा 1 वाजल्यापासून बंद आहे आणि आम्हाला एवढा त्रास आहे की हिशोबाच्या बाहेर त्रास आहे। इथं एकच पंप चालू असल्या कारणाने इथं घुसाघुसी एवढी चालू आहे की कॅबवाल्यांना पहिली एंट्री रिक्षावाल्या हे जाऊन देत नाहीये। रिक्षावाल्यांचे भांडणं चालू आहे तिथं। आम्ही 3 दिवस झाले असं हे करतो, आमचा धंदा पाणी पूर्ण अक्षरशः बंद झालाय। लोकांनी कर्ज काढून रिक्षा गेले, हप्ते आम्ही भरणार कसे? आम्हाला जर पंपच चालू नसेल तर आम्ही करायचं तर काय? म्हणून कृपया करून सरकारने हे करावी, चांगला आमच्याकडे रिक्षावाल्यांकडे लक्ष द्यावं आणि चालू करावे सर्व पंप, ही अशी विनंती करतो तुम्हाला। जय महाराष्ट्र। मी विजू नाटेकर, कापरोडी रिक्षा स्टँडचा अध्यक्ष आहे। हे 2 तास सर्व रिक्षावाले नंबर लावून हे इकडचा जे गार्ड आहे ते त्यांना पुढे पाठवत आहेत। बाकी लोक नाईलीमध्ये उभा एवढा धक्का मारून येतात। 2 तास झालाय तरी पण यांना काही दिसत नाहीये। बोलायला गेला का त्यांना तरी पण बाहेर काढत नाही। रिक्षाला करायचं का नाही? 2-2, 3-3 दिवस झालेले नंबर लाईन धावतात। 12-12 तास, 14-14 तास मध्ये कुठे जायचं कुठे? मग हे मेट्रो चाल कधी होणार आहे? याचं आश्वासन कोण करणार आहे? महानगरपालिका कधी करणार आहे सर्व पंपावरती? कुठलं न्यूज आहे? हे बघा, ही जी गॅसमुळे आमची जे नुकसान झालेली रिक्षावाल्यांची ही खूप भयानक आहे। कारण आमची रोजीरोटी पर डे, आम्ही जर आज दिवसभर धंदा करू तर आमची रोजीरोटी सगळ्यात संध्याकाळी चूर पेटते।
आणि सरकार काय याच्याकडे लक्ष देत नाही. ही अंधाधुंदीचा कारोबार आहे. सरकारला समजायला पाहिजे की याची शिस्त याची व्यवस्था त्यांनी ठेवायला पाहिजे. हे आमचं म्हणणं आहे रिक्षावाल्यांचं. रिक्षावाल्यांच्या वतीने मी एक साधा रिक्षावाला बोलत आहे. हे तुम्ही समजून घ्या आता बस. तर आता आपण पाहिलंच असेल की इथं सकाळपासून रिक्षा चालकांची CNG भरण्यासाठी खूप प्रचंड रांगा लागलेल्या आहेत. 2-2, 3-3 किलोमीटरपर्यंत या रिक्षा चालकांच्या CNG भरण्यासाठी इथं रांगा लागलेल्या आहेत. आपल्या ठाण्यामध्ये फक्त महाराष्ट्र गॅस CNG पंप खोपट एरियामधला जो ठाण्यामध्ये एकच पंप आहे जो तो चालू आहे CNG भरण्यासाठी. म्हणून इथं सकाळपासून नाही तर पहाटेपासूनच रिक्षावाल्यांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना एका CNG भरण्यासाठी तरी 3-4 तास रांगेमध्येच उभं राहावं लागतंय. कारण की त्यांना आणि त्या रांगामध्ये उभा असताना त्यांच्या जो धंद्याचा टायमिंग आहे तो पण खूप त्यांचा धंदा जो आहे तोही खूप कमी होत आहे. त्यांना त्यांच्या रोजीरोटीवरही परिणाम पडत आहे. आणि सर्व रिक्षा चालकांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर सरकारने यावर काहीतरी तोडगा काढावा. तर अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा उमंग न्यूज. मी गौरव गागडे, कॅमेरामॅन सिद्धार्थ आढावसोबत.